मध्य रेल्वेनं मुंबई विभागातल्या 18 स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सध्या 10 स्थानकांसाठी ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। उर्वरित 8 स्थानकांसाठी लवकरच प्रक्रिया केली जाणार आहे। मुंबईत जवळपास 92 किलोमीटर लांबीच्या नव्या 4 मेट्रो मार्गिकांचं काम हाती घेतलं जाणार आहे। यामध्ये भिवंडी, कल्याण, दुर्गाडी ते कल्याण, मीरा भाईंदर ते वसई विरार अशा 14 मार्गिकांचा समावेश असणार आहे। नवे मेट्रो मार्ग तिसऱ्या मुंबईला गती मिळणार आहे आणि MMRDAच्या प्रकल्पांसाठी 48,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। तिसरी मुंबई आणि नवीन मेट्रो प्रकल्पांसाठी यामध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे। लोकल रेल्वेचं तिकीट किंवा पास काढण्यासाठी वापरले जाणारे UTS मोबाईल ॲप हे 1 मार्चपासून बंद होणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी पर्याय म्हणून रेल्वन ॲपचा वापर सुरू करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। रायगड जिल्ह्यातल्या कर्नाळा साई चिन्नेर पट्ट्यामध्ये प्रस्तावित तिसऱ्या मुंबईची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे। मुंबई नवी मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी MMRDAनं अर्थसंकल्पात 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग येणार आहे। सांगलीमध्ये राज्यस्तरीय कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं। महोत्सवामध्ये राज्यातल्या विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कलाकारांकडून साकारण्यात आलेल्या कलाकृती सादर करण्यात आल्या। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघातांच्या रस्ते विकास महामंडळानं दखल घेतली आहे। वाढती वाहतुकीची कोंडी लक्षात घेता प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे। ही समिती महामार्गाच्या सुरक्षेचा अभ्यास करणार आहे। मुंबईतल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी MMRDAनं आता कंबर कसली आहे। BKC, वडाळा आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणाच्या भूखंडाच्या ई-लिलावातून 11,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। हा निधी प्रामुख्यानं मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या कामांसाठी वापरला जाणार आहे। पालघर जिल्ह्यातल्या झाई ते वरई या रस्त्याचं हॅम्प प्रोजेक्ट अंतर्गत नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय आणि 50 पेक्षा अधिक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 184 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च केलाय। आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला। नागपूरमध्ये रेशीमबाग मैदानावर 22 फेब्रुवारीला संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन पार पडणार आहे। या महासंमेलनाच्या तयारीला प्रारंभ झालाय। भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या महासंमेलनामध्ये देशभरातले लाखो अनुयायी उपस्थित राहणार आहेत। इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेच्या JEE मुख्य 2026च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झालाय। यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी परफेक्ट 100 गुण मिळवलेले आहेत। जाऊया पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा तसंच एलिफंटाकडे जाणारी बोट सेवा ही आज बंद राहणार आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून ही बोट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे आणि दोघांची आज दुपारी मुंबईमध्ये लोकभवन इथं भेट होणार आहे। त्यामुळे ही बोट सेवा बंद ठेवण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी दिलेल्या होत्या। सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे मुंबई पोलिसांनी उचललेलं आहे। आज अनेक VIP मोमेंट खरं तर संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा मुंबई दौरा, त्याचबरोबर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सुद्धा आज मुंबईमध्ये आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा तसंच एलिफंटा कडे जाणारी बोट सेवा बंद राहणार आहे। पुढच्या बातम्यांकडे, बातम्यांचा आढावा टॉप 50। नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनात बालकुमार मेळावा होणार आहे। बालकांमध्ये मराठीचा प्रसार व्हावा या उद्देशानं बालसाहित्य आणि बालकलाकारांसाठी बालकुमार मेळावा भरवला जाणार आहे। मंत्री उदय सामंतांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला। अकोला जिल्ह्यातल्या रुईखेडमध्ये बागाजी महाराजांची यात्रा पार पडली। एकादशीपासून या यात्रेला प्रारंभ होऊन महाशिवरात्रीच्या दिवशी कावडधारी भाविकांचं गावामध्ये आगमन झालं। या ढोल ताशांच्या गजरात जयघोषामध्ये बागाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली। शिवजयंती निमित्तानं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये भव्य शिवस्मारक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेचं लातूरमध्ये आगमन झालं। यात्रेत 51 सजवलेल्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2
काँग्रेसकडून 3 उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. भाजप आणि शिवसेनेची नावं निश्चित झाली आहेत. काँग्रेसनं मात्र आपली नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. कल्याण पश्चिम येथील काही हाय प्रोफाईल परिसरामध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय. भाजपच्या शिष्टमंडळानं याबाबत पोलिसांना निवेदन दिलं. संबंधित व्यक्तींची कागदपत्र तपासून बेकायदेशीर वास्तव्य आढळलं तर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. MMRDAनं सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली. तातडीनं सल्लागाराचं कंत्राट रद्द करण्यात आलं. यावेळी कार्यकारी अभियंत्याला निलंबित केल्यानंतर आणखी 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. बुलढाण्यामध्ये मेट्रो लाईन 4 मधील झालेल्या अपघातात रामधनी यादव यांचा मृत्यू झाला होता. MMRDAनं रामधनी यादव यांच्या कुटुंबाला 40 लाख रुपयांची भरपाई धनादेश सुपूर्द केलेला आहे आणि यानंतर रामधनी यांच्या कुटुंबानं राजवाडी रुग्णालयातून रामधनी यादव यांचा मृतदेह स्वीकारला. नवी मुंबईतल्या वाढत्या वायू प्रदूषणावर अखेर कडक भूमिका घेतली आहे. नियम मोडणाऱ्या बांधकामांवर कामबंदीचा इशारा नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिला. नवी मुंबईमध्ये 700 बांधकामांची झाडाझडती होणार आहे. पुणे महापालिकेला जलसंपदा विभागानं नोटीस बजावली आहे. 932 कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणी कपात करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच लवकरच पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात घराबाहेर पार केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी दिवसभर गोडाकाठी एका चायनीज दुकानावर स्वयंपाकी म्हणून काम करायचा आणि रात्री दुचाकींची चोरी करत असल्याचं तपासात समोर आलंय. संभाजीनगरमध्ये शिवजयंतीला डीजे वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. डीजेचा वापर केला तर मीटर रीडिंग घेऊन कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. शिवजयंतीसाठी केवळ 19 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत पारंपरिक वाद्य वाजवण्याची सवलत देण्यात आली आहे. नाशिकमध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरातल्या कार्बन नाका परिसरात कोयते घेऊन दहशत पसरवली होती. आरोपींकडून 2 कोयते जप्त करण्यात आले. डोंबिवलीतल्या देसलेपाडा परिसरामध्ये एका बंद घरामध्ये चोरी झाली. सर्व कुटुंब बाहेरगावी गेलं होतं आणि त्यावेळी घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातलं 40 तोळे सोन्यासह 50,000ची रोकड लंपास केली. पोलीस आता CCTVच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या मैनागिरी विद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये मास्क कॉपी झालेली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकानं अचानक धाड टाकली आणि 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई केली आहे. केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांसह 50हून अधिक कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत.